रामकृष्ण हरी सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत आलू पराठ्याची रेसिपी जी आहे ती शेअर करत आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि याबरोबरच मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि दाखवल्याप्रमाणे मिक्सरवरती मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि मीठ, हळद हे सर्व काही आहे ते एकजीव करून घेतलं। त्याच्यासोबतच जिरेही त्याच्यात टाकलेले होते आणि छान तेलामध्ये हे असं परतून घेतल्यानंतर उकडलेला बटाटा जो आहे तो खिसणीने असा बारीक खिसून घेत आहे। यामुळे ना कसल्याही गुठळ्या किंवा असे कणकण राहत नाहीत भाजीचे, त्यामुळं पराठाही अगदी छान फुगतो व्यवस्थित। तर इथे बघा फोडणीमध्ये सगळं परतून झाल्यानंतर बटाटे टाकल्यावर एकजीव करताना किती छान ते एकजीव होत आहे। आणि मी कणिक ऑलरेडी मळून ठेवलेली होती, कणिक चांगली भिजलेली होती आणि तेल लावून परत एकदा चांगलं मळून घेतलं आणि ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले, म्हणजे पटापटा पराठे लाटायला सोपं पडतं। आणि इथे बघा तुम्ही, मी पोळी लाटल्यानंतर मधोमध जी भाजी बनवलेली होती ती भाजीही ठेवून घेतली आणि बघा पुढे अशी भाजी ठेवून झाल्यावरती मी ह्याच्यावरती थोडंसं आपलं कोरडं पीठ जे असतं ते भुरभरून घेते, जेणेकरून जे सारण आतलं आहे ते काठोकाठ पूर्ण पोळीपर्यंत शेवटपर्यंत लागतं ते सगळ्या पोळीला। अशी पद्धत तुम्ही पण वापरत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा, आणि वापरत नसाल तर ही पद्धत तुम्ही एकदा ट्राय करा आणि बघा तुमचे जे पराठे आहेत ते गुबगुबीत फुगतात की नाहीत। आणि हे लाटत असताना जास्त कोरडं पीठही वापरायचं नाही, कोरडं पीठ वापरल्यामुळे पराठ्याची चव ही थोडीशी वेगळी लागते। तर जेवढं शक्य होईल तेवढं असं हाताने सगळीकडे सारण आतलं पसरवून घ्यायचं आणि बघा हे सगळीकडे छान असं पसरलेलं आहे। तर हळूहळू हलक्या हाताने गोलसर ह्याच्यामध्ये आपण छान पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे। शक्यतो कडा ज्या आहेत त्या पातळ ठेवायच्या, थोडंसं मध्ये जाड राहिलं तर नंतर हळूहळू इव्हनली त्याचा बेस जो आहे तो करायचा। तर बघा 2 मिनटामध्ये पोळी जी आहे ती छान लाटून झालेली आहे आणि सारण ही बघा तुम्ही पूर्ण काठोकाठ शेवटपर्यंत असं पोळीमध्ये भरलेलं गेलेलं आहे। तर जिथे कमी जास्त वाटतं तिथे थोडंसं परत लाटून घेतलं आणि छान असं मीडियम लो अशा फ्लेमवरती आपला पराठा जो आहे तो छान भाजून घेतला। आपले पराठे इथे होतच आहे, तिथे त्याबरोबरच मी तुम्हाला आनंदाची जी बातमी आहे ती सांगणार आहे। तर आज बघा गुरुवार आहे आणि देवाच्या कृपेने आज गुरुवारी म्हणजेच 25 डिसेंबरला आपले जे 1000 सबस्क्रायबर जे आहेत ते झालेले आहेत। आपण 1000 सबस्क्रायबरचा जो माइलस्टोन आहे तो अचीव केलेला आहे। तर हे सगळं शक्य झालं आहे तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे। तर तुम्हा सर्वांचे खूप म्हणजे खूप मनापासून मी आभार मानते आणि इथून पुढेही मला अशीच तुम्ही साथ द्यावी ही अपेक्षा करते। धन्यवाद। शून्यातून विश्व निर्माण करताना जी चाहत्यांची साथ जी असते ती भरपूरच मोलाची असते आणि ह्याच्यामुळेच आपलं एक छोटंसं कुटुंब झालेलं आहे। माझ्या कामावर आणि माझ्या चॅनलवरती जो तुम्ही विश्वास ठेवलेला आहे त्याच्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद। आज सकाळी उठल्याबरोबरच मी मोबाईल हातात घेतला आणि पाहिलं, कारण का काल रात्री झोपताना 999 सबस्क्रायबर मला दिसत होते। मी म्हणलं आता चला उद्याच्याला आपल्याला कन्फर्म 1000 सबस्क्रायबर तर दिसणारच। तर उठल्यावरती मी मोबाईल हातात घेतला आणि बघते तर 1024 सबस्क्रायबर आपले झालेले होते सकाळी मी पाहिल्यावरती। तर खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान वाटलं। आपण काहीतरी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये सक्सेस जो भेटल्यावरती आनंद होतो ना, तो खूपच भारी असतो आणि मला खूप छान वाटलं। माझ्यासाठी विचारसाल
तर एक सबस्क्रायबर म्हणजे माझ्यासाठी एक प्रेरणा असल्यासारखीच होती, कारण का एक सबस्क्रायबर वाढला ना, एक मनामध्ये नवीन आशा निर्माण व्हायची की चला आपण काहीतरी करू शकतो आहे, काहीतरी आपल्याला अचीव करता येतं आहे. त्याच्यामुळे ना आता हे जे 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर माझ्या मनात 1000 प्रकारच्या ज्या प्रेरणा आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच प्रेरणांमधून जे नवीन नवीन पॉझिटिव्ह विचार जे येतील ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. आणि माझ्या कविताही शेअर करायच्या राहिलेल्या आहेत, त्याही मी तुमच्यासोबत लवकरच नक्की शेअर करेल. तर अशीच साथ, असाच प्रतिसाद जो आहे तो कायमचा मला मिळू देत, हीच देवाचरणी प्रार्थना. आणि तुमचे परत अजून एकदा मनापासून खूप खूप आभार. नाती जोडली जातात शब्दांनी आणि टिकतात ती विश्वासावरती. आणि तुम्ही जे एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी घेऊन आलेला आहात ते खूप मोलाचं आहे, एक आशीर्वाद आहे. आणि ह्या प्रवासात तुमची साथ हीच मला खूप मोठी वाटते. आणि माझं जरी स्वप्न असेल तर तुमच्या सर्वांच्या साथीने ते स्वप्न पूर्ण होणार आहे. तर खूप खूप आणि मला असं वाटतं हे नुसते व्हिडिओ नाही आहेत, तर हे आपल्यात जे नातं निर्माण झालेलं आहे त्याचं हे रिफ्लेक्शन आहे. आणि तुमच्या प्रत्येक प्रतिसादामुळे मला ते अचीव करता येत आहे आणि हेच माझं यश मी समजेल. आणि आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, उंच भरारी घ्यायची आहे, तर तुमची साथ मला नक्की हवी आहे. तर नक्की मला साथ द्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे असेच उभे राहा. या छोट्याशा व्हिडिओमधून माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत मी त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेल्या आहेत. आणि तुमचे अजून एकदा सर्वांचे खूप म्हणजे खूप मनापासून आभार. आणि भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.